नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण केपलर्स लॉ शिकणार आहोत. मला माहिती आहे तुम्हाला केपलर्स लॉ पाठ असतील, चांगला रट्टा मारलेला असणार आहे. पण प्रश्न असा आहे, तुम्ही जो केपलर लॉ शिकताय त्याचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? त्याचा मिनिंग माहिती आहे का तुम्हाला? जे 3 लॉ तुमचे टीचर तुमच्याकडून पाठांतर करून घेतात, त्याचा यूज काय, त्याचा अर्थ तरी काय, हे लॉज म्हणजे नक्की काय असतं हे तर कोणच विचार करत नाही किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही. पण आज मी या व्हिडिओमध्ये तिन्ही लॉ एकदम मक्खन जसा एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. कारण हेच 3 लॉ 10वी नंतर 11वी मध्ये येतात तेव्हा कन्सेप्ट क्लिअर लागतात. कारण त्याच्यावरती मॅथ्सचे प्रॉब्लेम असतात तेव्हा पाठांतर चालत नाही. जर तुम्हाला कन्सेप्ट माहित असेल तर एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. त्याच्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका केपलरचे लॉ. सर्वात आधी प्रश्न आहे, हा केपलर काय आहे? केपलर आहे एका सायंटिस्टचं नाव जो युरोपियन होता. बरं, त्याने काय केलं? त्याने ऑब्झर्वेशन केलं. ऍक्च्युली हा जो केपलर आहे तो टायको ब्रॅहे नावाच्या सायंटिस्टच्या हाताखाली कामाला होता. तर टायको ब्रॅहे कोण? टायको ब्रॅहे हा 14th सेंचुरीमध्ये एक फिलॉसॉफर होता, ऍस्ट्रॉनॉमर होता, मॅथमेटिशियन होता. तो काय करायचा? आपल्या खुर्चीत बसून, आपल्या लॅबमध्ये बसून किंवा मोकळ्या आकाशाखाली तो फक्त स्पेस ऑब्झर्व करायचा. दिवसभर त्याला काही दुसरं कामच नाही, रात्रभर परतेच स्पेस ऑब्झर्व करायचं, नोट डाऊन करायचं, स्पेस ऑब्झर्व करायचं, नोट डाऊन करायचं. असं त्यांनी 10 ते 15 मला वाटतं 20 वर्ष त्याने स्पेस ऑब्झर्व केलं आणि त्याच्या काही नोट्स काढून ठेवल्या होत्या. त्याच्यानंतर टायको ब्राहे मेला. मग त्याच्या हाताखाली कोण कामाला होतं? तर आमचे हे केपलर भाऊ. केपलर भाऊनी मग तेच संशोधन आहे, ते जे नोट्स आहे त्याचा स्टडी करायला स्टार्ट केला आणि ह्या सगळ्या ऑब्झर्वेशनचा स्टडी करून त्याने मेजर 3 लॉज बनवले. ऍक्च्युली लॉज नाही आहेत, ते एक ऑब्झर्वेशन आहे. तर पहिलं ऑब्झर्वेशन म्हणजे फर्स्ट लॉ. तर फर्स्ट लॉ काय आहे मी जरा राईट डाऊन करतो. ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज an ellipse and sun is at one of the foci. अरे वा, पाठ करायला सोपा आहे. अरे पण अर्थ काय ह्याचा? का नुसतं घोकंपट्टी करायची? अर्थ काय तो बघा. आता तुम्ही मला सांगा, तुमच्याकडे टेक्नॉलॉजी नाहीये. इमॅजिन करा तुमच्याकडे टेलिस्कोप आहे, फक्त टेलिस्कोप आहे, कुठलीही टेक्नॉलॉजी नाहीये. तुम्ही पृथ्वीच्या बाहेर गेलेलात नाहीये, तुमच्याकडे स्पेसक्राफ्ट नाहीये. एकदम 14वी सेंचुरी असं इमॅजिन करा. 14वी सेंचुरी, 14th सेंचुरी. तुम्हाला कसं कळणार की कोण कोणाच्या भोवती फिरतंय? पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते की सन अर्थच्या भोवती फिरतोय? बरं, फिरतायत कसे? नंतर कोपर्निकस नंतर गॅलिलिओने सांगितलं की सन सेंटरला आहे आणि बाकीचे प्लॅनेट असे फिरतात. ओके, एक ऑब्झर्वेशन क्लिअर झालं की सगळे प्लॅनेट या सूर्याच्या भोवती फिरत आहेत, झुम 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 झुम. पण फिरतात कसे? सर्कल मध्ये फिरतात का? स्क्वेअर मध्ये फिरतायत का? ट्रायंगल मध्ये फिरतायत का? अरे मग फिरतायत कसे? ते फिरतायत कसे त्याचा पाथ सांगितला केपलरने, लॉ बनवला. काय बनवला? त्याचं म्हणणं काय होतं, सन एका ठिकाणी इमेजिन करा आणि जो प्लॅनेट आहे, प्लॅनेट हा समजा सन असेल, SUN, तर प्लॅनेट आहेत ना असे इलिप्स फॉर्म मध्ये फिरतात. इमेजिन करा हा अर्थ आहे. सपोज दिस इज अर्थ अँड दिस इज अवर प्यारासा सन. आणि हा जो अर्थ आहे ना तो असा फिरतो, असा लांब गेला लांब गेला लांब गेला, जवळाला जवळाला जवळ जवळाला जवळाला जवळ, परत लांब गेला परत लांब गेला, असा फिरत असतो. झुम झुम. हा जो पाथ आहे हा सर्क्युलर नाही आहे, हा पाथ आहे इलिप्स. एक नवीन शेप आहे, अंडाकृती. अंडाकृती शेपला इलिप्स म्हणतात. ओके, तर सगळे प्लॅनेट A to Z जेवढे प्लॅनेट आहेत ते सगळे याच पाथने फिरत असतात. कधी जवळ येतात, कधी लांब जातात, कधी जवळ येतात, कधी लांब जातात. या पाथला म्हणतात इलिप्स. ओके, आता बघा मला सांगा, सर्कलला किती सेंटर असतात? हा सर्कल आहे, सर्कलला बाबा एकच सेंटर असतो, बरोबर? इमॅजिन करा हा सर्कल तारेपासून बनलेला आणि त्याला जर ओढलात तर हा सर्कल फाकेल. सर्कल फाकला की असा शेप दिसेल. एका सेंटरचे 2 सेंटर तयार होतील. म्हणजेच इलिप्स शेपला एक इथे एक सेंटर असतो आणि इथे एक सेंटर असतो, त्याला तर म्हणतात फोकाय. मग हा जेव्हा प्लॅनेट याच्या अराउंड फिरत असतो इलिप्स फॉर्म मध्ये, तेव्हा इमॅजिन करायचं की सन या दोघांपैकी एका फोकायवर आहे. याचाच अर्थ काय? प्लॅनेट सूर्याभोवती
फिरताना इलिप्स पाथ मध्ये फिरतात, एवढंच ऑब्झर्वेशन होतं त्याचं. पण हे तुम्ही आम्ही इमॅजिनच करू शकत नाही. कसं कळणार? जोपर्यंत तुम्ही या प्लॅनेटच्या बाहेर, सोलार सिस्टीमच्या बाहेर जाऊन असं लांबून बघत नाही, तुम्हाला कळणार कसं की कुठला प्लॅनेट कसा फिरतोय. पण किती डोकं होतं बघा केपलरचं. त्याने पृथ्वीवर बसून प्रत्येक प्लॅनेट कसा फिरतोय ते शोधून काढलं. हा झाला फर्स्ट लॉ. सेकंड लॉ बघा. ओके, सेकंड लॉ इज अबाउट एरिया. आता सेकंड लॉ बघूया. दी लाईन जॉइनिंग planet and sun, the line joining planet and sun. प्लॅनेट आहे, सन आहे, ही लाईन जॉईन करूया. ओके, टक 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 टक. द लाईन जॉइनिंग प्लॅनेट अँड सन, द लाईन जॉइनिंग प्लॅनेट अँड सन. प्लॅनेट आपण अर्थ घेऊया. सन स्वीप्स इक्वल एरिया in equal interval of time, in equal interval of time. अब इसका मतलब क्या है? अब इसका मतलब मैं बता, मला माहिती आहे तुम्ही पाठ केलेला असेल, ज्यांनी पाठ केलं त्याने पाठ केलेला आहे. तर याचा मिनिंग आहे बघा. समजा आपली अर्थ, आपली प्यारीशी अर्थ समजा अशी गोल 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 टॅव फिरत इथपर्यंत आलेली आहे. ओके, इथं आले आणि आपला महिना चालू आहे समजा ऑक्टोबर महिना चालू आहे. ऑक्टोबर महिन्यात पृथ्वी आपली अर्थ इथं आली. ओके, 2 महिन्याचं ड्युरेशन कन्सिडर करा. 2 मंथ, 2 मंथ साठी ऑब्झर्व करा. ओके, 2 मंथ साठी ऑब्झर्व केला. 2 मंथने इथं आली आपली अर्थ. इमॅजिन करा, इथे आली. आफ्टर 2 मंथ इथे आली. ही परत लाईन जॉईन करा. टक 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 टक. ओके, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये आपली प्यारीशी अर्थ इथपर्यंत आली. ओके, आता बघा, परत काही महिन्यांना ऑब्झर्व केलं. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. समजा एप्रिल मध्ये अर्थ इथे आली. एप्रिल मध्ये आपली अर्थ इथं आली. ही लाईन जॉईन करतो. टक 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 टक. जसं इथं 2 मंथ साठी ऑब्झर्व केलं तसं इथे पण 2 मंथ साठी ऑब्झर्व करा. एप्रिल, मे, जून. जून महिन्यात पृथ्वी फिरत टॅव करत इथपर्यंत आली. ओके, जून महिन्यात इथे आली. ही परत लाईन जॉईन करतो. टॅव. ओके, आता बघा ऑब्झर्वेशन काय बघा. इथं 2 मंथ साठी ऑब्झर्व केलं, अर्थ इथून इथं आली. याचा एरिया ए आहे. इमॅजिन करा, याचा एरिया, हा जो पार्ट आहे हा, याचा एरिया आपण 100 पकडूया. ओके, त्याच्यानंतर सेम टाइम इंटरवल मी एप्रिल पासून जून पर्यंत पकडला आणि मला हा एरिया भेटला. तर गमतीची गोष्ट अशी आहे, ऍक्च्युली तुम्ही विश्वास ठेवणार नाही की हा एरिया आणि हा एरिया अप्रॉक्सिमेटली हा सेम येतो. जेवढा एरिया इथे स्वीप करणार, हा बघा स्वीप, जेवढा एरिया इथून इथे स्वीप करणार टाइमिंग 2 महिन्याचा टाइम किंवा गिवन टाइम मध्ये, तेवढाच एरिया दुसऱ्या ठिकाणी आपण ऑब्झर्व केला तर तेवढाच एरिया तो स्वीप करणार. तुम्ही म्हणा हे 2 एरिया सेम कसे काय आहेत ना, त्याचा बेस छोटा आहे. इमॅजिन करा, हा ट्रायंगल आहे, बेस छोटा आहे, हाईट मोठी आहे. इथं आता हाईट छोटी आहे पण बेस मोठा आहे, एरिया दोघांचा सेम येणार. याचाच अर्थ काय, तर अर्थ कुठल्याही टाइम इंटरव्हल मध्ये जर ऑब्झर्वेशन केलं तर इक्वल एरिया टाइम इंटरव्हल करतो. जर लांब असेल तर स्पीड स्लो करतो. जर पृथ्वी, अर्थ किंवा प्लॅनेट सनच्या जवळ असेल तर हे डिस्टन्स कमी आहे म्हणजे त्याला फास्ट मूव्ह होत. का? एरिया सेम यायला पाहिजे. याला म्हणतात, दुसरं 11वी मध्ये म्हणतात कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम असं सुद्धा म्हणतात. ओके, आता बघा, परत बघा. लाईन जॉइनिंग प्लॅनेट अँड सन, लाईन जॉइनिंग प्लॅनेट अँड सन. स्वीप म्हणजे कव्हर करणे, कव्हर करतो. इक्वल एरिया इथला पण आणि इथला पण. इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम, जेवढ्या टाइम मध्ये इथे येणार तेवढ्या टाइम मध्ये समजा इथे आली तर दोघांचा एरिया हा सेमच येणार. याला म्हणतात केपलरचा सेकंड लॉ. आता मोस्ट इंटरेस्टिंग, केपलरचा थर्ड लॉ. पाठांतर करताना भंबिरी उठते तुमची, अगं बाई एवढं कसं पट करायचं. तुम्हाला शॉर्टकट सांगतो, लगेच बघा. थर्ड लॉ, टी स्क्वेअर आर क्यूब असा थर्ड लॉ आहे. एम आय करेक्ट? ओके, थर्ड लॉ. तुम्हाला जर थर्ड लॉ पाठ करायचा असेल तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ
आर. नाही समजलं? टेन्शन घेऊ नका, मी आहे. पहिला सेंटेन्स रीड करूया. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ अ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू राहिला टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. काय वाक्य आहे? एवढं मोठं सेंटेन्स. पाठ कसं करायचं बघा. हे बघा, या टीचा मिनिंग माहिती? टीचा मिनिंग बघा काय. टीचा मिनिंग आहे इथून पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. टी म्हणजे काय? पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. एखादा प्लॅनेट समजा इथे सन आहे आणि हा प्लॅनेट आहे, याला फेरी मारणार आहे, असा फिरणार आहे. तर या प्लॅनेटला एक राऊंड कंप्लीट करायला त्याला म्हणतात टाइम पिरियड. एका प्लॅनेटला एक चक्कर कंप्लीट करायला, एक राऊंड कंप्लीट करायला किती वेळ लागतो हे कशावर डिपेंड आहे? हे डिपेंड आहे सन आणि प्लॅनेट याच्यामधल्या डिस्टन्सवर डिपेंड आहे. जेवढं डिस्टन्स कमी तेवढा टाइम पिरियड छोटा. मर्क्युरी इथून डिस्टन्स कमी आहे, मग ह्याला एक राऊंड कंप्लीट करायला कमी वेळ लागेल. व्हीनस थोडा लांब आहे, जास्त वेळ लागेल. अर्थ लांब आहे, अजून वेळ लागेल. ज्युपिटर लांब आहे, त्याला अजून वेळ लागेल. पण हे रिलेशन या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे की टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर, म्हणजे डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट. याच्यामधलं डिस्टन्स ठेवायचं. याच्यामध्ये डिस्टन्स ठेवलं, त्याचा क्यूब करायचा. क्यूब केला की त्याचा स्क्वेअर रूट काढायचा. त्याचा स्क्वेअर रूट काढला की टाइम येणार, किती वेळ लागणार. पण हे पाठ कसं करायचं? हे बघा, टी म्हणजे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. ओके, याचा मिनिंग काय? डायरेक्टली प्रोपोर्शनल. आर म्हणजे काय? डिस्टन्स. हे बघा, इथून बघा, मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. 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 एवढं पाठ केलं की फक्त त्याला इथं स्क्वेअर लावायचा. इथं स्क्वेअर आहे म्हणून इथं स्क्वेअर लावायचा. इथं क्यूब आहे म्हणून इथं क्यूब लावायचं. परत बघा, मी ही सेंटेन्स वाचत नाही तरी पण मी लॉ बोलून दाखवतो. स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ आर म्हणजे मीन डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट. हा आहे थर्ड. आता बघा, या फॉर्म्युलेचा यूज करून सायंटिस्टनी सगळ्या प्लॅनेटचा टाइम पिरियड काढला. म्हणजेच काय? एक चक्कर, एक राऊंड कंप्लीट करायला किती वेळ लागतो तो काढला. आपल्या अर्थचा आपल्याला माहिती आहे 365 दिवस लागतात. आपल्या पृथ्वीला एक राऊंड कंप्लीट करायला 365 दिवस लागतात, म्हणजेच 1 वर्ष. बरोबर. त्याच्यानंतर हा जो सेम फर्स्ट प्लॅनेट आहे, कोण? मर्क्युरी. तो तर भरपूर क्लोज आहे, त्याला फक्त 84-85 म्हणजे 3 महिन्यात एक राऊंड कंप्लीट करतो. ही बघा लिस्ट तुमच्या समोर आहे. लिस्ट मध्ये बघा, लिस्ट मध्ये काय आहे? जसं जसं प्लॅनेट लांब जाणार तसं तसं टाइम पण वाढत जाणार. ज्युपिटरला बघा किती वर्ष लागतात, एक चक्कर कंप्लीट करायला किती वर्ष लागतात. आणि एकदम बॉटमचे प्लॅनेट बघा, एकदम बॉटमचे प्लॅनेट, त्यांना तर बाप रे कितीतरी वर्ष लागतात एक राऊंड कंप्लीट करायला. ज्युपिटर, सॅटर्न तेव्हा एक राऊंड कंप्लीट करतो, आपले 10-12 राऊंड कंप्लीट होतात. आणि मार्स, हे जे मार्स आहे, सॉरी मर्क्युरी आहे, व्हीनस आहे, हे भरपूर क्लोज आहे. आपला एक राऊंड कंप्लीट होईपर्यंत त्यांचे 3-4 राऊंड कंप्लीट होतात, 3 राऊंड कंप्लीट होतात. ओके, याला म्हणतात टाइम पिरियड. टाइम पिरियड डिपेंड असतो डिस्टन्सवर. समजले तिन्ही लॉ? हे तिन्ही लॉचा एवढा डीप मिनिंग आहे जे तुम्ही पाठ करून जाता मूर्खासारखं. पाठ करायची गरज नाही, त्याचा मिनिंग लक्षात घ्या. ओके, चला तर ही खास तुमच्यासाठी केपलरच्या 3 लॉवर आपण व्हिडिओ बनवले होते. हे व्यवस्थित स्टडी करा. आवडली तर मित्रांना शेअर करा, सगळ्यांना शेअर करा, त्यांना पण कळू दे जे पाठ करतोय त्याचा एवढा मोठा मिनिंग आहे. ओके, तुम्ही फक्त मला कमेंट करा कशावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे. त्या एका पॉइंटवर तुम्हाला स्पेशल व्हिडिओ बनवून देतो. मॅथ्सचं पाहिजे, मॅथ्सवर व्हिडिओ बनवून देतो. चला तर मित्रांनो, अभ्यास करा. 10वीचं वर्ष आहे. तोपर्यंत बाय बाय.